कबीर, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, माता यशोधरा, माता रमाई, क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते व आपल्याला सर्वांना मानवता प्रदान करून आपल्याला मान प्रतिष्ठा प्रदान करणारे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर सर्व मानवतावादी महामानवांच्या आचार विचार कार्याने त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी आंबेडकरवादी अम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटनेचा 62वा वर्धापन दिन होत असताना या संघटनेचे, या युनियनचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, विचारमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय गण, आपल्या सर्वांना या 62व्या वर्धापन दिनाच्या मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझा सविनय जय. खरं पाहता 62वा वर्धापन दिन म्हणजे छोटा मोठा नाही आहे. 62 वर्ष झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संघटन ज्या वेळेला स्थापन झालं असेल ते स्थापन करणारे जे त्यावेळेचे भीमसैनिक असतील त्या सर्व भीमसैनिकांनासुद्धा त्यांनासुद्धा माझा सॅल्यूटरूपी जय भीम आणि जे हयात नसतील त्या सर्वांनासुद्धा माझं मनपूर्वक असं अभिवादन त्यांना की त्यांनी हे संघटन उभा केलं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण कामगार क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळ जी आहे तुम्ही ती जिवंत ठेवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं संघटन नाही त्या संघटन निर्माण करण्यासाठी जी प्रेरणा तुम्ही बनलेले आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं या 62व्या वर्धापन दिनानिमित्त मी हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी संघटन स्थापन करून तिला चालवणं ही तारेवरची कसरत आहे. कारण ज्या संस्थेमध्ये आपण काम करत असतो त्या संस्थांमध्ये जे प्रस्थापित विचारधारा जी असते ती विचारधारा कधीच आंबेडकरिझमला ही एक्सेप्ट करत नाही आहे. कारण तुम्ही प्रस्थापितांच्या ज्या विषमतावादी विचारधारा असतात त्या विचारधारेला आपण नाकारत असतो आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही ठिकाणी गेलं तर आंबेडकरी संस्था ज्या युनियन्स आहेत किंवा संघटना आहेत त्या संघटनेना म्हणावा त्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला भेटत नाही आहे. आज पण तीच परिस्थिती आहे आणि त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं युनियन आणि संघटन चालवतं. म्हणजे आपले जेवढे पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने योद्धा म्हणणं हे मी या ठिकाणी त्यांना योद्ध्याची उपमा मी या ठिकाणी देतो. कारण बाबासाहेबांचं काम करणारे हे सर्व मी समता सैनिकच मानतो आणि ते समता सैनिकाच्या स्वरूपामध्ये ते प्रत्येक क्षणाला आपल्या समोरच्या जे विषमतावादी लोकांशी तो संघर्ष करत असतो आणि त्या पद्धतीने आपले समतावादी विचार तो प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तेव्हा आज या संघटनेचा 62वा वर्धापन दिन होत असताना तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आत्ता जसा मला विषय दिलेला आहे की कॉर्पोरेटायझेशनचा जो विषय आहे आणि ऑप्शन फॉर्म ह्या संदर्भामध्ये खरं पाहता सध्या ह्या संदर्भामध्ये जी काही रूमर येते किंवा जी काय आपल्याला अफवा येते ती खऱ्या अर्थाने अजून पण त्याच्यामध्ये काहीही सत्यता नाही आहे, काहीही सत्यता नाही आहे. कारण तुमच्या सेवा सर्व्हिस MILच्या ज्या काय आहेत MIL हेडक्वार्टरच्या किंवा MILच्या कुठल्याही सेवा शर्ती किंवा HR पॉलिसी अजूनपर्यंत मिनिस्ट्रीद्वारे फायनलाईज झालेला नाही आहे. असं कुणी आहे का इथं कुणाला माहीत आहे की बाबा अधिकृतपणे ते डॉक्युमेंट पाहिलेलं आहे? ज्या अर्थी तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात त्यावेळेला दोन्ही ऑप्शनचे सुद्धा तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आता आपण डीम डेप्युटेशनमध्ये आहोत. या ठिकाणी 25 ते 30 वर्षे सर्व्हिस झालेले लोक आहेत, सिनियर लोक आहेत, त्यांना माहीत आहे गव्हर्मेंट सर्व्हिस काय आहे, गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये काय सेवा शर्ती आहेत किंवा त्याचे कशा पद्धतीने आपण त्याचे नियम्स आहेत ते आपल्याला माहीत आहेत.
मग ते आपल्या सर्व्हिसचे असतील, प्रमोशनचे असतील, रिक्रुटमेंटचे असतील, पेन्शनचे असतील, तुमच्या मेडिकलचे असतील, इतर सर्व जे काय आहेत त्याचे नियम ठरलेले आहेत. मग आता जे MIL बनलं त्याचे काय सेवा शर्ती आहेत, त्याच्यात ॲक्सेप्ट करण्यासाठी त्यांनी काय बाबा अशा काय सेवा शर्ती ठेवल्या आहेत, कोणी अधिकृतपणे त्याचं डॉक्युमेंट पाहिलं आहे का? अजूनपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही आहे, कारण ते अजून ॲप्रुव्हलच झालेलं नाही किंवा ॲप्रुव्हलच्या परिस्थितीसुद्धा नाही आहे. मग ही रूमर का उठवली जाते की ऑप्शन फॉर्म येणार आहे? ऑप्शन फॉर्म तुमच्यासमोर त्याच दिवशी येणार आहे ज्या दिवशी MILचं सर्व HR पॉलिसी तुमच्यासमोर, एका साईडला HR पॉलिसी MILची असेल, दुसऱ्या बाजूला तुम्हाला गव्हर्नमेंटची असणार आणि तुम्हाला मग ऑप्शन दिला जाणार आहे. असा तुम्हाला अंधारात ठेवून कुठलाही ऑप्शन दिला जाऊ नाही शकत. मग ती हुकुमशाही झाली. मग डायरेक्ट असं पण होऊ शकतं की तुम्हाला डायरेक्ट MILचे बाबा एम्प्लॉय म्हणून डायरेक्ट ऑर्डर पण होऊ शकते. मग कारण सध्या आजच्या परिस्थितीला मिनिस्ट्रीकडे असा प्रपोजल म्हणजे फायनलाइज प्रपोजल अजून गेलेलं नाही आहे किंवा ॲप्रूव्हल झालेलं नाही आहे. जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत असं काही झालेलं नाही आहे. त्यामुळं आता जे ऑप्शन फॉर्मचा जो काय रूमर उठवली जाते, हा जो ऑप्शन फॉर्म आहे, हा ऑप्शन फॉर्म अजून तरी आपल्याला 5 ते 6 महिने त्याचा विचार करायचा नाही आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला पॉलिसी येत नाही, HR पॉलिसी जोपर्यंत किंवा तुमच्या सेवा शर्ती MILमधल्या ज्या काय आहेत ते डिफाईन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म दिले जाऊ शकत नाही. आणि जर कुणाचं असं म्हणणं असेल की बाबा अशाही परिस्थितीत ऑप्शन फॉर्म येणार आहे, तर तुमच्याकडे ऑप्शन ऑलरेडी एक आहे. काय आहे की आहे तो गव्हर्नमेंटचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्यात जास्त चिंता करण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. पण आता जी रूमर उठलेली की बाबा आता ऑप्शन फॉर्म येणार आहे, ऑप्शन फॉर्म येणार आहे, आणि त्यामुळं मी खूप जणांचे असं म्हणजे बघितलेलं आहे की तो चिंतेत व्यक्ती दिसतोय की बाबा ऑप्शन फॉर्म येणार, आता काय करायचं. चिंता करण्यासारखी काही गोष्ट आहे नाही आहे. कुणीही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे नाही आहे. चिंता करण्याची गरज नाही, कारण ऑप्शन घेणं तुमच्या हातात आहे. त्यामुळं तुम्ही गव्हर्नमेंटचं ऑप्शन घेतलं, हां, तुम्हाला फक्त एक भीती दाखवली जाऊ शकते. ती भीती म्हणजे कशाची आहे की ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमची कुठेही ट्रान्सफर होऊ शकते. ही एकच भीती तुम्हाला दाखवली जाऊ शकते, बाकी कुठलीही भीती तुम्हाला आहे नाही. आणि जर तुम्ही ठरवलंच आहे की बाबा मला कुठेही काम करायचं आहे, तर मग तुम्हाला कसलीच भीती नाही. ऑप्शन फॉर्म आला कधीही येऊ, मी गव्हर्नमेंट घेणार आहे, बस प्रॉब्लेम खतम. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रस्थापित युनियनवाल्यांनी ना हे असं काही एक डोक्यावर भूत बसवून ठेवलेलं आहे ना आपल्या, की हे भूत पण त्यांनीच बसवलेलं आहे. जर करता ते 30 दिवसाचा जर करता तो जो काही संप होता, तो संप जर सक्सेस झाला असता तर मला वाटतं आजचा हा दिवस पण बघायला लागला नसता आपल्याला. परंतु त्यांच्या कचखाऊ धोरणामुळं ह्या गोष्टी आपल्याला आता पाहाव्या लागत आहेत. कारण सरकारसंघ बसण्याची जी पात्रता आहे, ज्याला आपण रेकग्नाइज युनियन्स म्हणतो, ती त्यांच्याकडे सरकारबरोबर तेच बसतात. आणि मग सरकारबरोबर बसतात तर मग ह्या संदर्भामध्ये कॉर्पोरेट होऊ नये यासाठी जी काही धोरणं बनवली होती त्या धोरणावर अंमलबजावणी होणं गरजेचं होतं, पण ते झालेलं नाही आहे. आणि म्हणून आज आपल्याला हा दिवस बघायला भेटतो. म्हणून ह्या ठिकाणी आंबेडकरिझमच्या युनियन्स असणं, संघटना असणं इतक्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात ते रेकग्नाइज होणं हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण हे कॉर्पोरेटायझेशनच्या माध्यमातून जे प्रायव्हेटायझेशनचं जो काही आपल्यासमोर समस्या उभी राहिलेली आहे, ही फक्त आपल्यापुरती नाही आहे. जितक्या पण गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट्स कशा पद्धतीने समाप्त करता येईल याचा हा प्रयत्न चालू आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे मिळणाऱ्या पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्याला आरक्षण म्हणतात, त्या आरक्षणाला कशा पद्धतीने फक्त कागदावर ठेवायचं आहे, पण जे साधन, जे इन्स्टिट्यूट आहे जिथून ते नोकऱ्या दिले जाऊ शकतात, त्या इन्स्टिट्यूटच ठेवायचे नाही आहेत. आणि उत्तर असं असणार आहे की आम्ही कायदा तर आहे तसा ठेवलेला आहे, परंतु नोकऱ्याच उपलब्ध नाही, आम्ही काय करणार, कारण इन्स्टिट्यूट खतम केल्या जात आहे. हे त्याच्या पुढची पावलं आहेत की हे आरक्षण खतम करण्यासाठीचे पावलं आहेत. आता आपला मुद्दा आज हाच आहे की बाबा ऑप्शन फॉर्म. तेव्हा मी आपल्या सर्वांना एक इन्श्युअर करू इच्छितो की सध्या तरी तुम्ही ह्या बाबतीत जास्त चिंतित होण्याची गरज नाही आहे. कारण आत्ता अजून देखील HR पॉलिसी फायनलाइज झालेली नाही आहे.
आणि ती मिनिस्ट्रीला गेल्यावर मिनिस्ट्रीनंतर ते फायनलाइज होईल आणि मिनिस्ट्रीसुद्धा जी गव्हर्नमेंटची ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजी त्या पद्धतीने त्या बनल्या आहेत का नाही, त्या निकषावर त्या उतरतात का नाही, त्यानुसारच त्याचा अप्रूव्हल मिळणार आहे. किंवा मनमानी पद्धतीने एखादी पॉलिसी बनवली आणि ती दिली आणि अप्रूव्हल होईल असं होत नाही, कारण त्याला कोर्टात चॅलेंजसुद्धा होतं, केलं जाऊ शकतं. गायकवाड साहेब, JP गायकवाड साहेबांनी आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या विषयावरती, तर मी त्यांच्या संघटनेच्या वतीने हार्दिक असे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या निर्माणीचे SC/ST असोसिएशनचे सचिव शैलेश जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छापर 2 शब्द बोलायचं आहे. शैलेश जाधव साहेब. उपस्थित सर्व माझे बहुजन समाज बांधव सर्वांना सप्रेम जय भीम, जय रविदास, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. प्रथमतः हा जो कार्यक्रमाचं जे आयोजन आहे त्याच्यासाठी म्हणजे 62वा वर्धापन दिन जो आहे आज ॲम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटनेचा, त्यासाठी मी इथं उपस्थित सर्वांचं अभिनंदन करतो, आभार प्रकट करतो. त्याशिवाय हे ॲम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटना हिच्या स्थापनेसाठी जे कोणी आपले भीमसैनिक होते, फाउंडर मेंबर होते, जे पुढे आले, जो कोणी पहिला व्यक्ती असेल, मी पहिल्या व्यक्तीला क्रेडिट द्यायला नेहमी प्रेफरेबल असतो. कारण की कसं आहे, एखादं पुढं चाललं की त्याच्या मागे 1000 चालतात, पण पुढं येण्याचे गट्स याच्यात असतात. जो कुठेही लढायला पुढं असतो तो खरं ग्रेट माणूस असतो, कारण त्याच्या मागे कोण नसतं तरी पण तो पुढे जातो. तर जो कोणी आपला पहिला ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला असेल त्यांचं खरंच मनापासून मी अभिवादन करतो की त्यांनी समाजाच्या विरुद्ध जाऊन, कारण त्या काळामध्ये 62 वर्षापूर्वी अशा प्रकारची एक संघटना उभी करणे, हे मनात विचार येणं हेच धाडसाची गोष्ट आहे. आणि हा मनात आलेला विचार तो प्रत्यक्षात आणणं हे खूप मोठं धाडस आहे. ते धाडस केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं खूप खूप आभारी आहे की एक फोरम उपलब्ध करून दिला, कारण की फोरम खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचे इश्यूज असतात, ते इश्यूज प्रकट करण्यासाठी आपल्याला एक फोरम हवा आहे. आणि आपले जे पूर्वज होते, फॅक्टरीतील जे आपले आधीचे जे कर्मचारी होते, त्यांनी आपल्याला हा एक फोरम निर्माण करून दिला. आणि आत्ताचे जे माझे समाज बांधव आहेत, कर्मचारी आहेत, आपण सर्वांनी मिळून हा 62 वर्ष हा फोरमला कंटिन्यू ठेवलं, त्याची ग्रोथ केली, याबद्दल खरंच सर्वांचं अभिनंदन. राहिला जो विषय आहे तर आपले जे आधीचे व्यक्ती आहेत त्यांनी जे काही फॅक्टरीची सद्य परिस्थिती किंवा ऑप्शन फॉर्म्स या गोष्टीवरती डिटेलमध्ये बारकाईने माहिती दिलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर मी अजून फारसं काही बोलायची मला वाटत नाही गरज आहे. तरी पण 1-2 ज्या गोष्टी आहेत ते मी सांगू इच्छितो आज वर्धापन दिनानिमित्त. कारण की बरेचसे लोक काय फक्त बऱ्याचशा गोष्टी फक्त बोलतात, व्हॉट्सअपवर ॲक्ट होतात, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष कार्य करायची ज्यावेळेस गरज येते त्यावेळेस लोक येत नाही. तर ते न होता जसं बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले ॲटलिस्ट जे काही सगळ्याचं चरित्र त्यांचं आपण आत्मसात करणं मला नाही वाटत आपल्याला शक्य आहे. कारण की असे महामानव एकदाच तर पृथ्वीवर जन्माला येतात, परत परत ते येत नाही. परंतु त्यांचे जे विचार आहेत ते खूप स्फूर्तिदायक असतात, ते हजारो वर्ष राहतात. म्हणजे भारतातच नाही तर तुम्ही बघितलं असेल परदेशात पण त्यांचे विचार आहेत. परदेशातले लोक त्यांचे विचार अंमलात आणतात, पण आपले लोक आणत नाही, हे याची खंत वाटते. त्यातलाच एक छोटासा विचार म्हणजे जो अगदी प्रत्येकाला समजू शकतो की बाबा शिका आणि संघटित व्हा. साधं आणि सोपं आहे, फारसं काही नाही त्याच्यामध्ये, की बाबा शिका आणि संघटित व्हा. इथेही मला वाटतं की आपला समाज खूप कमी पडतो. एक तर शिक्षणाच्या बाबतीत कमी पडतो आहे, दुसरा संघटनाच्या बाबतीत कमी पडतो. म्हणजे आत्ताच एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी की बाबा आज 62वा वर्धापन दिन आपण साजरा करतो, पण खूप दुःखाची गोष्ट आहे की माझ्यासमोर 62 लोक पण नाही आहेत. काय करतात ते लोक? घरी जाऊन TVच बघतात. ते मला नाही वाटत जे 5:30ला सुटून घरी गेलेत त्यांना खूप अतिशय महत्त्वाचं असं काही काम आहे. परंतु ही जी एक समाजामध्ये एक वृत्ती झाली आहे ना, मला काय घेणं देणं राहा, माझ्याच्यानी काय अर्थ आहे, मी एकटा नाही गेल्याने काय फरक पडतो ना. 1000 लोकांनी हाच विचार केला ना. आज फॅक्टरीमध्ये कमीत कमी 2-2.5 हजार बहुजन समाजाचे लोक असतील. प्रत्येक जाऊ दे रा, मी नाही गेला, तो मित्र जाईल, तो जाईल, हे जाईल, असं करत करत सगळेच घरी गेले. हेच गोष्टी ज्यावेळेस समाजाच्या बाबतीत काही गोष्टी अन्यायकारक घडत असतात त्यावेळेसही हेच होतं. प्रत्येकजण विचार करते, अरे माझ्या एकट्याच्यानी काय होणार आहे, माझ्या एकट्याच्यानी काय होणार, असं करत करत कोणीच त्या गोष्टीला विरोध करत नाही आणि नंतर मग रडत बसतात. तर माझी एकच इथे सर्वांना विनंती राहील की बाबा
फक्त आम्ही आंबेडकरवादी असं म्हणण्यापेक्षा ते प्रूव्ह करा ना, करून दाखवा. जसं बाबासाहेब एकटेच होते ना, त्यांच्या मागे कोण होतं? पण त्यांनी एकट्यांनी धाडस केलं ना, त्यांच्या मागे शेवटी हळूहळू का होईना समाज उभा राहिला. आज त्यांनी एवढं केलं, त्यामुळे आज आपण ह्या परिस्थितीमध्ये पोचलो आहे की आज आपण गव्हर्मेंटमध्ये रिझर्वेशनचा फायदा घेऊन आपल्याला शाळांमध्ये रिझर्वेशनचा फायदा भेटला, त्यामुळे चांगलं शिक्षण घेता आलं. इथे रिझर्वेशनचा फायदा घेतला, त्यामुळे आपल्याला चांगल्या नोकऱ्या भेटल्या. तर मग तेच आपण पुढं आता जे कोणी, जसं सरांनी सांगितलं की आपण जे कोणी सरकारी नोकरीमध्ये आहेत हे समाजाचे प्रतिनिधी आहेत. हे आपल्यावर जबाबदारी आहे की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आपणच जर नाही केलं, ज्यांच्यामध्ये थोडीशी कुवत आहे, जे थोडं पुढं आले, तर बाकीचे कोण करणार नाही. तर माझं एकच सगळ्यांना विनंती राहील की हाच मेसेज प्रत्येक आपल्या भावंडापर्यंत गेला पाहिजे, समाज बांधवापर्यंत गेला पाहिजे की आपण संघटित राहिलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे. शिक्षण म्हणजे अकॅडमिक शिक्षण नव्हे, कुठल्याही पद्धतीचं शिक्षण असेल ते तुम्ही शिक्षणाला फुलस्टॉप देऊन माणूस मरेपर्यंत शिकत राहतो. पण आपल्याकडे कसं झालं 10वी 12वी झालं दिला फुलस्टॉप नाही, तुम्ही शिकत राहता ना. तुम्ही तुमच्या सेक्शनमध्ये काम करताय, तुम्ही शिकत राहताय, तुम्ही तुमच्या कामातनं शिकताय. ते शिक्षण तुम्ही तुमच्याकडे जो ज्युनियर येईन त्याला पास ऑन करा, तुमचं नॉलेज त्याला पास ऑन करा. आपला जो बहुजन समाजातला व्यक्ती असेल त्याला तुम्ही त्याच्या फील्डमध्ये सुदृढ करा, तुमचा एक्सपिरियन्स त्याला शेअर करा, त्याला टेक्निकली साऊंड करा. कारण की ही काळाची गरज आहे. आता बऱ्याच गोष्टी ऑप्शन फॉर्म येईल, असं होईल तसं होईल, ते खूप मोठ्या गोष्टी आहे. जे काय होईल बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. पण मी बिलीव्ह करतो की आपण पहिले ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की माझ्या कंट्रोलमध्ये काय, तुमच्या कंट्रोलमध्ये काय. कार्पोरेटाईज होईल नाही होईल, गव्हर्नमेंट काय डिसाईड करेल, परत 5 वर्षांनी कुठलं गव्हर्नमेंट निवडून येईल ते आपल्या हातात नाही आहे. फॅक्टरीमध्ये काय डिसिजन येईल, ऑप्शन काय, फॉर्म काय, पण ते आपल्या कंट्रोलमध्ये. पण तुमच्या कंट्रोलमध्ये काय, स्वतःला सक्षम करणं. स्वतःला इतकं सक्षम करा की गरजच पडली नाही ना पाहिजे ना की यार काय ऑप्शन येईल, काही पण येऊ दे ना, मी सक्षम आहे, मी काम करू शकतो, मी इफिशियंटली काम करेल, मी माझं ऑर्गनायझेशनला पुढं नेण्याची माझ्याकडे कॅपॅसिटी. काही होऊ दे ऑर्गनायझेशन, काही टर्म्स अँड कंडिशन चेंज होऊ दे, मी टेक्निकली इतना साऊंड बनेल, मी इतकं इफिशियंटली काम करेल की मी पुढं जाईल. आणि त्याच पद्धतीने काम करा. मी सांगतो तुमच्याकडं खूप एक्सपिरियन्स आहे. आपल्यासारखे ऑर्डनन्सचा एक्सपिरियन्स असलेले लोक बाहेर नाही आहेत, त्यामुळे सरकार तर वाऱ्यावर आपल्याला सोडणार नाही आहे, त्याच्यात काही काळजी नाही आहे. परंतु आपण म्हणून निश्चित बसण्याचं काही कारण नाही आहे की बाबा जाऊ दे काय होणार नाही, आपण सगळं जे बाकीच्यांचं मी म्हणतो प्रत्येकाने प्रयत्न करा ना की प्रत्येकाने स्वतःची इफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न करा, प्रत्येकाने स्वतःचा आउटपुट वाढवायचा प्रयत्न करा. कारण की आता आपल्या ऑर्गनायझेशनला वाचवणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकजण म्हटलं अरे बाकीच्यांचं जे होईल तेच आपलं होईल, तर काहीच होणार नाही कोणाचं. ऑर्गनायझेशन चालणारी ऑर्गनायझेशन पण डुबेल. पण प्रत्येकाने म्हटलं ना मला नाही माहिती तो माझ्या बाजूचं काम करतो की नाही, बाजूच्या मशीनवरचा 2 तास काम करतो, मी पण 2 तास करेल, नाही. मला माझी ऑर्गनायझेशन चालवायची आहे, मला माझं सर्व्हिस अबाधित राहायचं आहे. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी काम करणार. माझ्या परीने मी फॅक्टरीमध्ये जेवढं कमीत कमी बाबा मला कुठे वाटलं की बाबा इथे मी फॅक्टरीचे 4 पैसे वाचू शकतो तर मी वाचवणार. मी सांगणार माझ्या वॉयसीनी नाही ऐकलं तर मी माझ्या DOला सांगणार, DOनी नाही ऐकलं तर मी GMपर्यंत जाईल. जर तुमच्याकडे चांगले आयडियाज असतील, त्याच्यातनं जर काय फॅक्टरीचा फायदा, बिंदास पुढे या. आणि तरी पण तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला ना तर मी बिंदास, मी तर आहे सगळ्यांसाठी, माझ्याकडे या, तुमच्या वतीने मी तुमच्या आयडियाज प्रोजेक्ट करेल. जसं आता सर म्हटलं की कॉन्ट्रॅक्ट लेबरबद्दलही गायकवाड साहेब म्हटलेले, तर मला वाटतं उमेश आणि कांबळे साहेब आम्ही हा प्रश्न डिस्कस केलेला आपल्या संघटनेतर्फे लायझन ऑफिसर मिटिंगमध्येही तो पॉईंट आपण डिस्कस केला. कारण की ही जी येणारी मुलं आहे त्यातली बरीचशी मला वाटतं फॅक्टरी एम्प्लॉईचीच मुलं आहे किंवा बरीचशी आपला जो बहुजन समाज आहे फॅक्टरीच्या आजूबाजूला राहतं तिथनंच येतो. कारण की यांना कॉन्ट्रॅक्टर जे काही ठरलेले फॅक्टरीकडचे वेजेस आहे देत नाही. तर तो पॉईंटही जसं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कामगार संघटनेतर्फे आपण स्ट्रॉंगली त्याला पुढे घेऊ आणि प्रयत्न करू की ह्या मुलांना न्याय भेटेल. म्हणजे ॲटलिस्ट आपण जो वर्धापन दिन साजरा करतो आहे त्याच्यात एक काहीतरी आपण एक संघटनात्मक चांगलं काम करू. बरेच वक्ते अजून बोलणारे आहेत आणि ऑलरेडी बराच उशीर पण झाला आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सगळ्यांना हे एकच आवाहन करेन, जसं सरांनी सांगितलं आहे, संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असणारच आणि संघर्ष असलाच पाहिजे. कारण की वाहतं पाणी जर थांबलं ना ते गढूळ होतं, खराब होतं ते. त्यामुळे पाणी हे वाहतच राहिलं पाहिजे. त्यामुळे जीवनामध्ये पण संघर्ष असलाच पाहिजे. कारण की संघर्ष करूनच माणूस मोठा होतो. साधारण माणूस जो आहे तो महामानव बनतो. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्षातनं जायलाच लागतं.
सोन्याचा जरी दागिना बनायचा असेल तरी शेवटी त्याला ते भट्टीत तापायलाच लागतं आणि ती काळाची गरज आहे. तर सर्वांनी संघटित राहा, कारण संघटनेची शक्ती खूप आहे. संघटने जर एकटा माणूस जो करू शकत नाही ते संघटने करू शकते. त्यामुळे संघटनेबरोबर सर्वांनी राहा. ठीक आहे, वैचारिक मतभेद असतात थोडेफार, ओपनली डिस्कस करा, ओपन फोरम आहे, आपले विचार प्रकट करा. नाही बाबा हे असं झालं पाहिजे, तसं झालं, पण सगळ्यांनी एकत्र राहणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. इव्हन पुढे जरी कॉर्पोरेशन वगैरे झालं तर जेवढं माझं नॉलेज आहे, कॉर्पोरेशन्स किंवा कंपनीजमध्ये फेडरेशनपेक्षा असोसिएशन्सला खूप वेटेज राहतं. त्यामुळं आपण आपलं एक अस्तित्व टिकवून ठेवा, सगळे एकत्र राहा. सर्व आपले जे काही बहुजन समाजातली आपले कर्मचारी मित्र आहेत, बंधू भगिनी, सर्वांना आपापसात सामावून घ्या. एकमेकांमध्ये जे काही वैचारिक मतभेद असतील ते निपटून टाका. वैचारिक मतभेद सगळीकडेच असतात, कुठं नसतात असं काही नाही, आपल्या घरातही असतात. म्हणून काय आपण वेगवेगळे राहत नाही ना, आपण एकत्रच राहतो शेवटी. त्यामुळं ॲज अ कुटुंब प्रमुख ही भूमिका संघटनेचे आपले जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांनी ते करावी. सगळ्या लोकांना आपसात त्यांच्यातील वैचारिक जर काय मतभेद असतील तर ते दूर करून सर्वांना एकत्र घेऊन ह्या संघटनेला मोठं करावं. आपल्या संघटनेचं बलाबल वाढवावं, जेणेकरून संघटनेचं आपलं एक प्रतिनिधित्व म्हणून JCM फोरममध्ये आपले राहतील. कारण की JCM एक खूप मोठा फोरम आहे, जिथे तुम्ही जो एक कन्सल्टेटिव्ह मेकॅनिझम सिस्टीम आहे फॅक्टरीची, जी पॉलिसी मेकिंग सिस्टीम आहे, त्याचा तुम्ही पार्ट बनता. तर तिथं जर आपला बहुजन प्रतिनिधित्व असेल तर बहुजनांचे प्रॉब्लेम तो जास्त प्रकारे सांगेल. तर जास्त वेळ न घेता मी परत एकदा सर्वांना 62व्या वर्धापन दिनानिमित्त आभार प्रकट करतो आणि सर्वांचे एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद शैलेश गायकवाड साहेब, शैलेश जाधव साहेब. यानंतर आपले काही सत्कार राहिलेले आहेत, त्या सत्काराचा कार्यक्रम आपण घेऊया. आपल्याला जे प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले आहेत, याची फॅक्टरीतील स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष AP शिंदेसाहेब यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश निकाडजे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच याची फॅक्टरीमधून आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित झालेले आहेत असे भीमसन गायकवाड साहेब JWM याची फॅक्टरी यांचा सन्मान राजू कांबळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्युनियर स्टाफ क्लबचे खजिनदार विकास इंगडे साहेब यांचा सत्कार आजचे वक्ते JP गायकवाड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही ज्या दवाखान्यात जातात, देशामध्ये ज्या 62 कॅन्टोन्मेंट आहेत, आज त्या संपूर्ण कॉर्पोरेटायझेशनमध्ये विलीन झाला. त्याचं नोटिफिकेशन गॅझेट आलं आहे. ही नवीन न्यूज तुम्हाला सांगतो. आणि रेंजली स्टेटमध्ये राहणारा जो आपला एरिया आहे त्यांच्यामध्ये 2 वॉर्ड आता कॉर्पोरेशनचे या निवडणुकीत वाढलेले आहेत. पूर्ण पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात ही कॅन्टोन्मेंट गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, 62 कॅन्टोन्मेंटमध्ये 61 कॅन्टोन्मेंटमध्ये जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलला JP साहेब, हे खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आहे ना, बारकू कांबळे उपाध्यक्ष होतं कॅन्टोन्मेंट बोर्डाची, त्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे ना, ही सुद्धा या अम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटनेची निळ्या झेंड्याची देणे. छाती ठोकपणे सांगतो आम्ही. फक्त याला अपवाद एकच आहे, ती पुणे कॅन्टोन्मेंट, तिच्या हॉस्पिटलचं नाव आहे सरदार मुदलियार. 62 पैकी 61. मग आग्रा कॅन्ट, अंबाला कॅन्ट, मी नावं सांगतो, त्या सगळ्या कॅन्टमध्ये जा तुम्ही. या सगळ्या कॅन्टमध्ये एकच नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल. ही एवढी मोठी देण या संघटनेने दिली. या संघटनेने रिझर्वेशन आणलं. या संघटनेने 10 ऑगस्ट 1997 पासून जे रोस्टर आलं, निर्माण झालं सुप्रीम कोर्टात, ते सगळ्यात पहिलं राबवण्याचं काम या अम्युनिशन फॅक्टरीमध्ये किंवा या 41 फॅक्टरीमध्ये जर कुणी केलं असेल तर तो हा निळा झेंडा आहे, अम्युनिशन फॅक्टरी कामगार संघ. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ह्यांनी अशी बरीच कामं केली आहेत जी चॅलेंजेबल आहे, कुणी करू शकत नाही. आणि त्याचा मी साक्षीदार आहे, 42 वर्षाचा साक्षीदार. माझ्यापेक्षा 45 वर्षाचा साक्षीदार जयकुमार कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे, मामा उपस्थित आहे.
की आम्ही काय हाल आणि काय अपेक्षा काढली. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असले प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आपले JP गायकवाड साहेब, तसेच या फॅक्टरीमधील SC/ST असोसिएशनचे अध्यक्ष राजू कांबळे साहेब, तसेच SC/STचे सचिव शैलेश जाधव साहेब, सारनाथ बुद्ध विहारच्या अध्यक्षा चारुशिलाताई, तसेच या ठिकाणी AP शिंदे साहेब AC फॅक्टरीचे स्वतंत्र मजूर युनियनचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन ओवाळ, तसेच आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनी या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरी कामगार संघटनेचा 62वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. 62 वर्षे म्हणजे 1962. ह्यावेळेस 9 जुलै 1962ला संघटना स्थापन झाली. संघटना स्थापन करत असताना मला वाटतं कांबळे साहेब नेहमी सांगत असतात कुठल्या हालाअवस्थेमध्ये ही संघटना स्थापन झाली. आताच जाधव साहेबांनी पण तेच सांगितलं की त्यावेळेचे लोक असे होते की त्यांना शिक्षण कमी होतं तरी पण ती संघटना स्थापन केली. त्याच्यामागं काही ना काही कारण असतील ना का संघटना स्थापन झाली. मला वाटतं विहारामध्ये आपण ऐकलंच असेल त्या दिवशी गेल्या गुरुवारी संघटना का स्थापन झाली. साहेबांनी परत एकदा दाखवलं तुम्हाला सांगितलं परत एकदा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असतं की संघटना आपण स्थापन का करतो आणि ही संघटना इथपर्यंत आपण 62 वर्ष इथपर्यंत आणली, एकमेकांचे वारसदार होऊन आणली. त्यामुळं ही संघटना इथपर्यंत चालत आलेली. त्या संघटनेचं काम काय आहे हे थोडक्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि आता संघटनेचे जे SC/ST अध्यक्ष यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळं त्याबद्दल मी काय सांगत नाही. पण एवढं नक्की सांगतो की संघटनेला ज्यावेळेस चांगले दिवस येतात त्यावेळेस संघटनेची भरभराट होत होती. त्यावेळेस आपल्या ठिकाणी एवढे कार्यकर्ते असं होते की ते काम करत होते आणि ते काम करत असताना एवढे कामं झाले की या फॅक्टरीच्या इतिहासामध्ये निळ्या झेंड्याने एवढे कामं केले हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कामं केलेत ते फेडरेशन जे आहे ते फेडरेशनवाल्यांनी दुसऱ्यांदा केलेत. म्हणजे पहिल्यांदा जी आपण महिला दिली म्हणजे वर्स कमिटीला दिली, त्यानंतर विहाराचे अध्यक्ष पण महिला पहिली झाली, त्यानंतर साड्या वाटप झाले. जे कामं सांगितलेले आहेत ते तुम्हाला माहीत आहे ते पहिलं आपल्या संघटनेने केलेलं आहे. मित्रांनो, ही संघटना स्थापन होत असताना या संघटनेमध्ये कोण कोण होते याचा जर विचार केला तर नक्कीच माझे आजोबा होते, नक्कीच माझे वडीलसुद्धा होते, नक्कीच माझे चुलते म्हणजे सुरेंद्र निकाळजे यांचे वडीलसुद्धा होते. आणि तीच पिढी आम्ही या ठिकाणी ती संघटना चालवतो. त्या संघटनेचे अध्यक्षपद मी भोगतो आहे किंवा उपभोगतो आहे आणि चालवतो संघटना, म्हणजे याचा मला अभिमान आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की संघटना चालवणं हे कुणाचं पण काम नसतं. त्याचप्रमाणे असे भीमसैनिक आहेत इथे एकमेकाला साथ देतात, कामं करतात, पाठबळ देतात. एक भीमसैनिक हा 100च्या बरोबरीचा आहे. मी नेहमी बोलत असतो. चळवळीच्या बरोबर वाद जाणारे खूप असतात, पण चळवळीच्या विरोधात काम करणारे, प्रवाहाच्या विरोधात काम करणारे चळवळीचे कार्यकर्ते असतात ना, ते खूप महत्त्वाचं असतो. कारण चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा तन मन धनाने करत असतो. आज या ठिकाणी बसलेले आहेत, काही लोक आले नाही, 4:15 आहे साहेब त्यांना, पण आज हे सगळे 4:15 वाजल्यापासून थांबलेले आहेत. काही लोक थांबवून वाट बघून गेले, काही लोक म्हणले परत येतो. ठीक आहे, जे असतात त्यांना घेऊन आपण संघटना चालवत असतो. हो, ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी होती, साहेबांनी सांगितलं आता कास्ट व्हॅलिडिटी, त्यावेळेस विकास वाळ म्हणा, सुनील म्हणा, अजय म्हणा, बाकीचे इतर सर्व कार्यकर्ते, सुरेंद्र होता त्यावेळेस अध्यक्ष, त्यानंतर दिवार होते, खूप लोक होते. आणि त्यांनी हे कास्ट रत्नाकर तायडे यांनी कास्ट व्हॅलिडिटी जेव्हाच आली तेव्हाच आपण त्या ऑफिसमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये एवढी रीग लागली होती. प्रत्येकाला माहिती आहे माझा प्रॉब्लेम आहे आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व कोण करणार. इंटेक, BMS, AIDF हे मोठे मोठे फेडरेशनवाल्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केले नाही. तर हे प्रॉब्लेम फक्त आपल्याच संघटनेने सॉल्व केले आणि जवळजवळ 2,000 ते 2,500 लोकांचे फॉर्म भरले आणि कास्ट व्हॅलिडिटी सँक्शन करून दिली. त्याच्यापैकी जे असे खूप किचकट होते की ज्यांना व्हॅलिडिटी भेटतच नव्हती, असे कामं कांबळे साहेब, शैलेश जाधव साहेब आणि बाकी इतर आपल्या टीमने केले, जे कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा केले आणि त्या लोकांना नोकरीपासून वाचवलेलं आहे. ह्याचा इमान त्या लोकांना आहेच. पण एक तुम्हाला परत माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेस कुणी उभं राहत नाही
त्यावेळेस आपली संघटना त्यांच्या पाठीशी नक्कीच उभं राहते, हेही तुम्हाला सांगतो. त्यामुळे या संघटनेच्या अभिमानानं आपण काम करतो. प्रत्येक आपला बंधू आहे, प्रत्येक महिला आपली भगिनी आहे. त्या तळमळी आपण जसं कुटुंबामध्ये राहतो त्याप्रमाणे या संघटनेचं काम आपण करतो आणि त्याप्रमाणे आपण राहतो. बंधू भगिनींनो, या ठिकाणी 62वा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण जरी म्हणत असलो की फक्त हॉलमध्ये आपण काय घेतला, ह्याला पण काय कारण आहेत की आज हा मेसेज आतमध्ये जातो आहे आपला. कारण आमचा विचार होता की कम्युनिटी हॉल रेंजर्समध्ये घ्यायचा, पण या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं हेच कारण नव्हतं की फॅक्टरीला लागून समोर सगळ्यांना दिसलं पाहिजे की इथं मेळावा चालला आहे आणि आपण वैचारिक मेळावा आणि वैचारिक वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे. आपण बाहेर बोर्ड लावलेला आहे, विषयसुद्धा लिहिलेला आहे. त्यामुळं तुम्ही जर त्या ठिकाणी आतमध्ये JCMमध्ये जर विषय घेत असताल ऑप्शन फॉर्मचा, तर आम्ही बाहेर ऑप्शन फॉर्मचा विषय घेतो हे जाहीर झालेलं आहे. कि संगठन शक्ति बड़े बड़ों को धूल चटा देती है, क्योंकि संगठन में नियम नहीं व्यवस्था होती है, संगठन में सूचना नहीं समझ होती है, संगठन में कानून नहीं अनुशासन होता है, संगठन में भय नहीं भरोसा होता है, संगठन में शोषण नहीं पोषण होता है, संगठन में आग्रह नहीं आदर होता है, संगठन में संपर्क नहीं संबंध होता है, संगठन में अर्पण नहीं समर्पण होता है, संगठन में मैं नहीं हम होता है, संगठन में आत्म प्रशंसा नहीं सर्व सम्मान होता है. इसलिए स्वयं को संगठन से जोड़े रखें. संगठन सामूहिक हित के लिए होता है, व्यक्तिगत स्पर्धा और स्वार्थ के लिए नहीं. धन्यवाद.